कोल्हापूरच्या कागल MIDC मधील एका कंपनीमध्ये आग लागल्याचं समजतंय। कोल्हापुरातली ही बातमी आपण बघतोय। कागल MIDC मध्ये एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे। सातत्याने अशा प्रकारचे प्रकार आता राज्यामध्ये पुढे येताना दिसतायत। अग्निशमन यंत्रणेसाठी ही मोठी आव्हानं ठरतायत। कागल MIDC मध्ये कोल्हापूरमध्ये एका कंपनीला आग लागलेली आहे असं समजतंय। कोल्हापूरमधली ही बातमी आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत। शेखर, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? रिद्धी, काल रात्री म्हणजे रात्री 12:15 12:30च्या दरम्यान ही घटना जी आहे ती घडलेली आहे आणि आगीची भीषणता आपण या सगळ्या दृश्यांमधून पाहतोय। कोल्हापुरातील कागल MIDC आहे आणि त्याच MIDC मध्ये एक ऑइल बनवणारी कंपनी आहे आणि त्याच ऑइल बनवणाऱ्या कंपनीमधल्या काही स्क्रॅपच्या मटेरियलला आग लागली होती, ज्याचा भडका जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढला आणि त्यानंतर आगीनं रौद्र रूप जे आहे ते धारण केलं होतं। आपण हे सगळे व्हिडिओ जो पाहतोय, कोल्हापुरातल्या कागल MIDC मधली ही कंपनी आहे। खरं तर अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे एक मोठा अनर्थ त्या ठिकाणी टळलेला आहे, कारण ऑइल बनवणारी कंपनी अर्थातच आहे आणि MIDC मध्ये आजूबाजूला देखील मोठमोठ्या कंपन्या देखील पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच या आगीवरती तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळेच एक मोठी दुर्घटना घडली। मात्र ही आग जी लागल्याची घटना जी आहे ती रात्री घडल्यानंतर अग्निशमन दलाची मात्र त्या ठिकाणी कसरत पाहायला मिळाली। मात्र अशा पद्धतीचे जसं आपण म्हटलं की मोठमोठ्या घटना जे ते घडताना पाहायला मिळतात, तर त्यामुळं निश्चितच आहे एक मोठं संकट जे ते यांच्या समोर असतं आणि त्याच्यावरती मात मिळवण्यामध्ये देखील ते आता अशा पद्धतीनं प्रयत्न करताना देखील पाहायला मिळत असतात। जी, निश्चित धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी शेखर। हे दृश्य आपण बघतोय, कागल MIDC मधली कोल्हापुरातली एक तेल बनवणारी कंपनी होती, जिच्यामध्ये हा भीषण आगीचा सगळा प्रकार घडला। त्याची दृश्य आहेत। साधारणपणे रात्री 12:15 ते 12:30च्या दरम्यान ही सगळी घटना घडल्याचं समजतंय।